नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहिलं पाहिजे. तर आज मी आमरस बनवते. ॲक्च्युली ही रेसिपी खूपदा बनवून झाली आहे, बट दाखवता आली नाही. तर मी आज आमरस बनवते. तर आमरस बनवण्यासाठी मी हे 3 आंबे घेतलेत. मी अर्धा 1 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते. म्हणजे त्याचं जे चीक असतं ते पाण्यामध्ये निघून जाईल. आंब्यामध्ये जो हीटपणा असतो, गरमपणा, तो असा पाण्यामध्ये निघून जातो. प्रकारे 3 आंबे साफ करून घेतलेत, सालं काढून घेतलीत त्याची. तर आता त्याला मेल्ट करूया. हातानेच मेल्ट करायचे. पूर्ण बाटी बाहेर काढायचे आणि जे आतमध्ये रस असतं ते काढायचं आहे. तर मी हे आंबे मेल्ट करून घेते, काढून घेते. ॲक्च्युली हा एपिसोड मेमध्येच अगोदरच यायला पाहिजे होता, पण पावसाने पूर्ण गोंधळ करून टाकला आहे. तर पहिले आपले पावसाचे व्हिडिओ आले होते, तर हा व्हिडिओ स्किप झाला. तर अशा प्रकारे आपण पूर्ण बाटी बाहेर काढून घेतलीत. आता मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे. आपण छन्नीवरती पण डायरेक्ट करू शकतो. फक्त एवढंच की त्याच्यामध्ये थोडा वेळ जाईल आणि असं केलं तर लवकर होईल. मिक्सरमध्ये केलं तर लवकर होईल. याच्यासाठी मी मिक्सीमध्ये करते. तर त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची आहे. साखर मी 3 चम्मच असं ॲड केलं आहे. आंबा कारण गोडच असतो, तर छोटे स्पून आहे. तर छोटे स्पून ॲड केले 3 चम्मच. 1 चम्मच 3 आंब्यासाठी. तर थोडंसं दूधसुद्धा ॲड केलं आहे आणि मी ग्राइंडर करून घेते. तर हे बारीक करून घेतलं आहे आणि मिक्सीमध्ये हे वापस रिटर्न छन्नीमध्ये मी बारीक करून घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये ना बारीक बारीक तार येतात. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असं पण यूज करू शकता. पण ते लागतं, खातेवेळी तोंडाला लागतं पितेवेळी. तर त्याच्यामुळे मी तसं करून घेतलं. आणि मग आता शेवटी आपण जेवढं हवं तेवढं दूध ॲड करायचं. गाढं हवं असेल तर गाढं आणि नाहीतर पातळ हवं असेल तर पातळ. पण थोडंसं गाढंच ठेवायचं, दाटसर. तर आपण आमरस खातोय, तर आमरसचा मजा हा दाटसरपणामध्येच येतो. तर बस जेवढं मला हवं तेवढं मी दूध ॲड केलं. आता आपलं आमरस रेडी झालं आहे. तर थोडासा गाढापणा वाटतो आहे. मग आता अजून थोडा दूध ॲड केला तर आपला आमरस रेडी आहे. तर अशा प्रकारे माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी बनवायलासुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.